अरे किती कष्ट करशील, किती मरशील, किती जीव जाळशील. अरे तुझ्या ह्या आयुष्याची, तुझ्या मृत्यूची जी किंमत आहे ना, ती फक्त 5,100 आहे. गेल्या 2 दिवसात मी इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती एक व्हिडिओ बघितला की 2 उच्च शिक्षित मुली ज्यांचा वडील वृद्धाश्रमात होता, वृद्धाश्रमामध्ये त्याचा मृत्यू होतो आणि त्याच्या ज्या मुली असतात ना, त्यांना वृद्धाश्रमवाले फोन करतात की तुमच्या वडिलांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी तुम्हाला यावं लागेल. तर त्या फोनवरूनच सांगतात, व्हिडिओ कॉलवरून, ते आम्हाला यायला जमणार नाही. त्यांच्या अंत्यविधीसाठी जो काही खर्च असेल तो खर्च आम्ही ऑनलाईन पाठवू. जो काही 5,100 खर्च आहे ना, तो आम्ही ऑनलाईन पाठवू. अरे काय करायची ती प्रगती, काय करायचं ते शिक्षण आणि काय करायची ती श्रीमंती. जर आयुष्यभर कष्ट करून मुलांना शिकवून जर अंत्यविधीची किंमत आणि त्या आयुष्याची किंमत जर 5,100 ठरवली जात असेल, तर त्या शिक्षणाला, त्या श्रीमंतीला आणि त्या उच्च शिक्षितपणाला शून्य किंमत आहे, शून्य किंमत. म्हणूनच मी मागाशी म्हटलं की तुमच्या आयुष्याची जी किंमत आहे ना, इतकं कष्ट करून, इतकं काबाड कष्ट करून, शिकवून वगैरे सगळ्या गोष्टी करून तुमच्या आयुष्याची किंमत फक्त आणि फक्त 5,100 आहे. त्यामुळं आपण जे काही आपल्या माणसांसाठी खर्च करत असतो ना, जे काही आपलेपणा म्हणून करत असतो, ते फक्त हिशोबामध्ये लिहून ठेवण्याचा खर्च आहे. बाकी सगळं व्यर्थ आहे.